नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. आज मी, माझा भाऊ आणि तीर्थ आम्ही चाललेलो आहे गंगापूरला. गंगापूरला जायचं एक कारण आहे विशेष. आता जसं मी तुम्हाला मागे सांगितलं होतं, रुचीने नवीन सायकल घेतलेली आहे. ध्रुवची पण सायकल नवीन करून आणलेली आहे, म्हणजे टायर वगैरे टाकून आणलेले आहे तिला प्रॉपर. मग आज काय झालेलं आहे ना, तीर्थ 1-2 दिवस शांत राहिला, म्हणजे काही म्हणला नाही जास्त. रुचीची सायकल खेळत होता किंवा ध्रुवची पण सायकल खेळत होता तो. पण आज थोडं त्याला म्हणजे रडायला लागला होता तो. तर मग आज आम्ही डिसाईड केलं की गंगापूरला जाऊन त्याला सायकल घ्यायची आहे आणि आम्ही आता त्याच्यासाठी चाललेलो आहे. सुरुवातीला मी आणि माझा भाऊच जाणार होतो गंगापूरला, पण नंतर तो रुसून बसला की मला पण यायचं आहे. मग आम्ही त्याला पण घेतलं, कारण काय आहे ना, मला सायकल मोटरसायकलवरच आणायची आहे. त्याच्यामुळं गर्दी होईल, त्याच्यामुळं आम्ही त्याला घेत नव्हतो, पण तो ऐकत नव्हता. आणि काय झालेलं आहे ना, त्यांच्या मामाचं लग्न आहे, म्हणजे ध्रुव आणि तीर्थच्या मामाचं लग्न आहे. त्याच्यामुळं आमची वहिनी पण माहेरी गेलेली लग्नानिमित्त आणि हे दोघंच आहे. त्याच्यामुळं पण थोडे जास्त आई नसल्यामुळं रडता येते किंवा इमोशनल होत आहे. तर आता आम्ही चाललेलो आहे आता सगळे गंगापूरला, मी, माझा भाऊ आणि तीर्थ. गंगापूरला जाऊन बघू आता कशी सायकल घेतो तीर्थ, कारण आता तो आलेला आहे म्हणल्यानंतर त्याच्याच चॉईसची सायकल घ्यावं लागणार आणि तसा तो ऐकणार नाही. तर आता काय ना, माझं तुम्हाला माहीत आहे फोन बंद आहे एक सध्या, घोस्टचा इश्यू आहे. त्याच्यामुळं गेल्या गेल्या आहे ना, आम्हाला पहिले ATMमधून पैसे काढायचे. तर आता ATM पण मी सोबत घेतलेलं आहे. ATMमध्ये आलो आम्ही. ATMमधून साधारणतः 5,000 रुपये काढायचे मला. 5,000 रुपये काढले आणि तीर्थ फर्स्ट टाईम पाहतोय ATMमधून पैसे निघताना. कदाचित त्याच्या आधी पण बघितले असेल त्यांना, पण माझ्या माहितीनुसार पहिल्यांदाच बघतोय तो. घरून निघताना आहे ना, तीर्थला रुचीची सायकल आवडलेली होती. त्याच्यापेक्षा आम्हाला थोडी मोठी सायकल घ्यायची होती. त्याच्यामुळं आम्ही ना त्याच दुकानात आलो, ज्या दुकानामध्ये ना रुचीला सायकल घेतलेली आहे. आता आम्ही मध्ये आलेलो आहे आणि बघतोय सायकल. चांगली ना मग तिने दिवशी सायकल नाही का मोठी काय राहिलं तुला. तीर्थला आहे ना इथं सर्व सायकली बघितल्या, पण त्याला आहे ना इथं एक पण सायकल पास झालेली नाही आहे. आणि आम्ही दोघं आहे ना त्याला पटवण्याचा प्रयत्न करतोय की ही सायकल घे. त्याचा जो हात लागलेला आहे ना, ती सायकल, हात ठेवलेला आहे ती सायकल. आणि मग तो नाहीच म्हणत होता. तर माझा भाऊ त्याला म्हणला पुढं जाऊन का तिचा एक चक्कर मार वगैरे. आणि मग त्याला शेवटी आम्ही सायकलवर बसवलं आणि तो चक्कर मारून बघणार आहे आता. कशी आहे ही पण सायकल तीर्थला पास झाली नाही. काय आणि त्याला जर विचारलं ना का पास नाही होते, तो काहीच सांगत नव्हता आणि कशी घ्यायची आहे ते पण सांगत नव्हता. त्याच्यामुळं हे खूप कठीण आव्हान राहतं आई-वडिलांसमोर, की कसं म्हणजे मुलांच्या मनातलं कसं बाहेर काढायचं, हा पण लय मोठा प्रश्न आहे बरं का. आणि तीर्थ पण त्याच्यातलाच. आता काय होतं ना, मुलं बऱ्यापैकी फोन वगैरे बघत असतात आणि फोनमध्ये ते त्यांनी बघितलेल्या वस्तू ते बाहेर गेल्यानंतर, मार्केटमध्ये गेल्यानंतर तशाच वस्तू बघत असतात आणि त्या भेटत नाही बाहेर. कारण एकतर गंगापूर छोटं शहर आहे, एक वेळेस मोठ्या शहरामध्ये भेटू शकता, पण छोट्या शहरामध्ये भेटणं ते अजून मुश्किल होत जातं. आणि फोनवर इतक्या व्हरायटी असतात की, आणि जर तुम्ही लोकल मार्केटला जर आले गंगापूरसारख्या शहरामध्ये, तर तिथं आहे ना ठराविकच गोष्टी असतात आणि ठराविकच प्राईस रेंजच्या असतात आणि फोनमध्ये भरपूर ॲडव्हान्स वगैरे असतात. त्याच्यामुळं मुलं त्याच गोष्टीसाठी बघत असतात आणि इथं जेव्हा मार्केटमध्ये येतात तेव्हा एकदम मूड ऑफ होऊन जातो त्यांचा. तर मागे जी आकाशी कलरची सायकल दिसतीये ना, तर ती सायकल तीर्थला पास होतीये आणि आम्ही आता डिसाईड केलेलं आहे की ती सायकल घ्यायची आणि बाहेर जायचं. कारण तीर्थचा निर्णय बदलायच्या आतमध्ये आम्हाला हे काम करावं लागणार होतं, की बिल करून लगेच बाहेर पडावं लागणार होतं. आणि जे ओनर होता तो काही तिथं नव्हता, जर तिथले वर्कर होते त्यांनीच आम्हाला या सायकल वगैरे दाखवल्या होत्या. सायकल घेऊन आम्ही बाहेर आलेलो आहे, म्हणजे मी बाहेर चाललेलो आहे आता. आणि माझा भाऊ जिथं उभा आहे, ही सायकल तीर्थला पसंत झालेली साधारणतः आणि तो चालून वगैरे बघतोय. आणि आता झालं काय ना, तर हिचा आहे ना समोरचा आहे ना थोडा कलर गेलेला होता, तर त्याच्यामुळं तीर्थने ही सायकल पण ऐन वेळेस नाही म्हणून सांगितलं.
तर आता आम्ही ना दुसऱ्या दुकानात आलेलो आहे मोठी झाली आणि काही? त्याच्यामुळे आहे ना तिथं त्या सायकलीला नाही म्हटल्यानंतर तीर्थ थोडा रडायला लागला होता. या दुकानात आलेलो आहे तर ह्या दुकानामध्ये ना तीर्थला डिस्क ब्रेकच्या सायकली पसंत होत होत्या आणि त्या उंचीला जास्त होत्या. मग इथून पण आम्ही बाहेर निघालो आणि आता आलेलो एका दुसऱ्या दुकानामध्ये जिथं बऱ्यापैकी मोठं सायकलचं गोडाऊन होतं आणि तिथं गेल्या गेल्याच तीर्थला एक सायकल पसंत झालेली आहे आणि आम्ही ती सायकल फायनल पण केलेली आहे. आता ती समोर दिलेली त्यांनी. आता हे बघा तुम्ही, हे पण दुकान यांचंच आहे आणि समोर रस्त्याच्या पलीकडे जे दुकान आहे ते पण त्यांचंच आहे. तर इथं सायकलीचे चेन वगैरे चेक करून घेता येते, आऊट वगैरे आहे का ते बघून घेता आहे. अशी सायकल साधारणतः पास झालेली तीर्थला, जी साधारणतः 3400मध्ये म्हणजे 3400मध्ये आम्हाला बसलेली ही सायकल. आता ही सायकल त्यांनी ग्रीसिंग वगैरे करून दिलं प्रॉपर. मग आम्ही गाड्यावर बसलो. गाड्यावर पण सायकल वगैरे ठेवून दिली त्यांनी. असं बसलेलो आहे. थोडी दाटीच झाली आम्हाला गाडीवर, गर्दीच झाली गाडीवर आणि आता निघालेलो आहे आम्ही. आणि सायकल एकदम इझिली बसून गेली म्हणजे मला असं वाटत होतं हलल वगैरे, पण सायकल हल्ली वगैरे अजिबात नाही. व्यवस्थित गेलो घरी. फक्त हवेमुळं थोडी ती मागं लोटल्या जात होती. फायनली आम्ही घरी आलेलो आहे आता. खतरनाक सायकल झाली बा. खुश आहे का आता पण? खुश आहे का? या चक्कर मारून मग काय. अरे ती पूजा नाही करायची का? मग चक्कर मारल्यावर दिदी आवडली का तुला सायकल? सायकल खराब केली ना. काय केलं? ब्रेक असे जोरात हा तो मला म्हणलाय तिथं थांब 2 मिनिटं, दिदीला चक्कर दे भाऊ. ती म्हणती मला चक्कर दे पाहिला. आणि जाय ग, जाय ना, तिला खेळू दे. नाही मारायचा आता. तिच्या सायकलीला हात लावायचा. हा, नाही तर आता ब्रेक खराब केले तस काही खराब करायचं. ब्रेक नाही खराब केला तर मला नवीन. काय नवीन घ्यायची सायकल का मग? तर आता तिघांना पण सायकल झालेली, त्याच्यामुळं वातावरण एकदम खुश आहे. तर हा होता आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.